नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळची 10-11 झाली, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतो सकाळी। मी इधर बसले अभ्यासाला। तो बहुत सारे किड्स है यहाँ पे, देखिए एक्टिविटीज बुक। तर हे 4 वर्षाचं आहे आणि हे 3 वर्षाचं आहे, म्हणजे 3, 4 आणि इकडे अन्वीकडे हे 5 वर्षाचं आहे, हे 6 वर्षाचं आहे। आणि हे पहिल्यांदा आणले होते नंबर्स प्रॅक्टिस करण्याचे, त्याच्यात नंबर्स प्रॅक्टिस करण्यासाठी। आणि हे पण 4 वर्षाचं आहे, हे पण 4 वर्षाचं आणि इकडे 4 वर्षाचं आहे आणि इकडे 3 सालचं आहे। हे बाय, हे 4 साल, हे 5th, 4, 5, 6 वर्ष, 3 वर्ष तिच्याकडे आहे, इकडे 3-4 वर्षाचं। हे ते नंबर्स प्रॅक्टिस आहे। मी इकडे खेळतोय, ए तिकडे बस, नाही कर, स्टडी कर। आता तुला 4 बुक आहे ना? 4 बुक नाही आहे। मग किती? 1, 2, 3, 4। इकडे चालू आहे स्वयंपाक। बनवले, मकर संक्रांत संपली आणि आता बनवले आम्ही खायला टाइमपास। तर 3 संत्री उरली, आता थोडंसं गाजर। तर काल माझं एकच टार्गेट पूर्ण झालं, तर 18 ऑर्डर झाले होते। 4 ऑर्डर लागत होते मला चौथ्या लॉकमध्ये। 220 रुपये बुडाले माझे 4 ऑर्डरसाठी। तर रात्रीचे 11 वाजले होते, कारण मी दुपारी 12 वाजता गेलो, सकाळीच जायला पाहिजे होतं। 12 वाजता गेलो होतो आणि त्याच्यानंतर 2 तास ब्रेक घेतला होता मी। तर काल मला पुन्हा ऑफर भेटली होती झोमॅटोला, 140 रुपये ऑफ, 200 रुपयाची हे करा शॉपिंग। तर मी क्वालिटी स्वीटमधून मागवले होते 4 वडापाव आणि श्रीखंड 114 रुपयामध्ये। ते डॉट जॉईन करायचे, पूर्ण पेंटिंग करायची। हे असे डॉट नंबर असते ना, हे नंबर ते जॉईंट करायचे फक्त। आता हे बाय, 18-19 इथं जॉईंट करायचं, 18-19 इथं जॉईंट करून टाकायचा। हे 4-5ला जॉईंट करायचं, जॉईंट करत चालायचे ते, मग पेंटिंग पूर्ण होईल। तर इकडे चालू आहे क्रेझी XYचा व्लॉग आणि इकडे वाजले 10:15। तर आज आहे शनिवार, तर आज जायचं कामावर। तर 11 वाजता जावं का 12 वाजता तेच विचार करतोय, पण नेमक्या रात्रीनं उशीर झाला झोपायला उशीर झाला। सकाळी उशिरा उठलो, 8:30 वाजता उठलो पार मी। तर आवरता लगेच 10 वाजून गेले। तर काय आवरून काय समजावं तेच समजत नाही। आता निघावं 12 वाजताच निघावं मला वाटतं, आणि मला वाटतं कंटिन्यू काम करावं आज। ब्रेक घेतला ना, टायमिंग ऑर्डर पूर्ण होत नाही, बघू आज। तर नेमकी मोबाईलचा पण प्रॉब्लेम होतो आहे, मोबाईलची चार्जिंग जास्त वेळ टिकत नाही। मोबाईल बदलायचं आहे, पण मोबाईल बघू आता, एवढं घेऊनच टाकू, कारण मोबाईल खूपच वैताग देऊ राहिला। खूप पटकन दिवस चालले, काही समजत नाही। तर काल एवढी गर्दी होती, नेमकी नगरपालिकेचा निकाल होता नगरसेवकांचा। तर पूर्ण रस्ते ब्लॉक होते, लांबून जावं लागत होतं फिरून। तर त्या रस्त्यामुळे खूप पेट्रोल वाया जात होतं, कारण लांबून फिरून गरका मारून जावं लागत होतं। तर फायनली रिझल्ट लागला, आता नगरसेवक झाले सगळे। आता आपलं काम रेग्युलर प्रमाणे चालणार। आता ऑर्डर चालू होणार, कारण आता ऑर्डर फ्लो चालू आहे। वांग्याची भाजी मस्त झणझणीत। तर भरपूर दिवसांनी वांग्याची भाजी खाणार आहे मी आज, पण बाजरीची भाकर नाही आहे, तर आहे आमची इथं, तर चपातीवरच भागावं लागणार आहे। तर मस्त जेवण करतो आज छानपैकी मस्त। फोटो काढून राहिले सांड कशाला काय करते? तर आणवी तर चालू आहे इकडे स्टडी। शिवम गेलाय बाथरूमला। कर स्टडी, कर काहीतरी, वाच, नंतर करू काहीतरी। तर मित्रांनो, कंपनी आज काय ऑफर देते तुम्हाला दाखवतो। काल भारी ऑफर होती, पण काय आता काल टार्गेट नाही आलं, तर आज काय टार्गेट, आज काय ऑफर देते तुम्हाला दाखवतो मी ॲप्लिकेशनमधून। चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊ। तर चला मित्रांनो, झोमॅटो ॲप्लिकेशन ओपन करून दाखवतो तुम्हाला। तर झोमॅटो काय ऑफर देऊ राहिला आज, काय आज गिग बुक केले नाही वाटतं मी, अजून गिग बुक करायचे बाकी आहे माझे, तर स्लॉट बुक करायचे बाकी आहे। तर
रात्री उठलो आणि उशिरा उठलो नाही असं डोकं दुखतंय, गरगर करते माझं, आणि सर्दी पण नाही राहू राहिली. तर मित्रांनो इथं बघू शकता, तर 420 रुपये आज MCT कमी केला आहे. तर 25 ऑर्डरला 420 आहे. आणि ही बाई ही ऑफर भारी. मला 16 काल पण येत होतं, ऑफर होती माझी. 16 ऑर्डरला 210 होते काल पण. फक्त इकडे कमी झालं आहे. काल 22 ऑर्डरला 425 रुपये होता फक्त, 300 आणि 19 ऑर्डरला 315 होता. काल मला एकच ऑर्डर लागत होती, नाही तर 315चा MCT भेटला असतं मला काल. ती भारी कंडिशन आहे. तर 16 ऑर्डर जरी झाले तरी 210 रुपये भेटणार आहे आज, तर काही टेन्शन नाही. तर ही वापर उद्या पण असावा, म्हणजे टेन्शन नाही डोक्याला माझ्या. छान वापर आहे, बघू शकता तुम्ही. अर्निंग पण बघा, अर्निंग पण कमी आहे. 610मध्येच आपल्याला 210 रुपये भेटणार आहे. 720 अर्निंग झाली का 263 भेटणार आहे. कमीत कमी आज ना माझे 19 ऑर्डर तरी झाले पाहिजे, 263चा MCT जरी भेटला पाहिजे. आज हीच ऑफर घ्यायची मला. तर भारी ऑफर दिली कंपनीने आज. तर काल बघू शकता फक्त मला, तर कालची अर्निंग दाखवतो मला पॉकेट. तर 345 रुपये झाले. तर काल फक्त 798 झाले डे, 798. तर बघू शकतो 210चा MCT भेटला, नाही तर मला 4 ऑर्डर लागत होत्या, नाही तर 425चा MCT भेटला असतं मला. तर काल भारी ऑफर होती, त्या दिवशी भारी झाले. आज थोडी कमी झाली, तर सोमवारी तर सुट्टीच होती. तर अशा प्रकारे अर्निंग होती. मंथली बघा, मंथली किती झाला आहे माझा, मंथली फक्त 12,419 झाला आहे. तर मागच्या मंथमध्ये काहीच काम केलं नव्हतं, फक्त 11,993 झालं होतं. आणि नोव्हेंबरमध्ये फक्त 3305 रुपयेच अर्निंग केली होती मी महिन्यात. आणि ऑक्टोबरमध्ये बघा फक्त 2,276. सप्टेंबरमध्ये 10,672. तर पैसेच काही कमावले नाही. पैसे म्हणजे पगार पेमेंटच पडलेलं नाही जास्त आहे बघ मित्रांनो, खूप कमी आहे. पेमेंट जास्त पडत नाही. तर एवढ्या पैशामध्ये घर चालवणं म्हणजे कठीण आहे. आता ह्या महिन्यात बघा फक्त 12,419 अर्निंग झाली माझी. तर अजून बाकी आहे, म्हणजे दिवस भरायचे 2 हप्ते बाकी आहे. तर बघू. तर गाडी पण सर्व्हिसिंगला आली. आता गाडीचं काम करायचं बाकी आहे. तर गाडीचं आता मला गाडीचाच खर्च करावा लागणार आहे. तर बरेचसं काम आहे गाडीचं, घरीच 2-2.5 हजार रुपयाचं काम निघणार आहे गाडीचं. तर 2-2.5 हजार रुपयाचं काम करावं लागणार आहे. तर ह्या कामामध्ये ना पेट्रोल आणि गाडीचं मेंटेनन्समध्ये जास्त पैसे जातात, पैसे उरत नाही. आणि आपला घर खर्च पण भरपूर असतो, त्याच्यामध्ये 5-1 हजार तासच जातो. आणि खाण्यापिण्याचा 3-4 हजार, 8-1 हजार तासच लागतात. गाडी 4-5 हजार खाऊन घेते. तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.